पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. अरे मला मोबाईल वर सगळे नवे खेळ, पबजी खेळ, चिकन रोड खेळ, लुडो खेळ, नुसता खेळत राहा. पिक्चर बघ, कहाणी बघ, वेब सिरीज बघ, मजा कर. तुमची पिढी नशीबवान आहे ज्यांना मोबाईलवर गेमिंग ऍप, चॅटिंग ऍप, इंस्टा, फेसबुक, ट्विटर, एक्स अशा सोशल मीडियाची साथ आहे. अरे काय बोलतोयस? का त्या निरागस मुलांना, तरुण पिढीला बरबाद करतोयस? अगं बघतेस नव, ही आजकालची पोरं दिवस रात्र त्या मोबाईलला चिकटून असतात. नाहीतर काय या पिढीचं या मोबाईल राक्षसानं फार वाटुळं केलंय बघा. आता कसं बोललात? मीच तो मोबाईल राक्षस, मीच आजच्या पिढीला जंगली रमी, लुडो, चिकन रोड अशा गेम्सची सवय लावतो. मानसिक आणि शारीरिक सर्वनाशही करतो. मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाजवळ असलेला मोबाईल राक्षस आहे, जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही. तुम्ही पर्यटनासाठी जाता, पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता. मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो. मोबाईलच्या आहारी जात आता रील्सचा जमाना मीच तर आणलाय. अत्यंत घाणेरड्या रील्स मीच तर व्हायरल करतोय. मग चित्तथरारक रील्स बनवण्याच्या नादात मीच तर तुमचा जीव घेतोय. तुमच्या प्रत्येकाच्या घराचं माझ्याशिवाय पान हलत नाही. आजीबाई, तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता. त्यांनाही माझी सवय लागते. कधी मुलं जेवत नाहीत म्हणून तुम्ही मोबाईलवर नादवत जेवण करायला भाग पाडता. मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो. कमाल मोठ्यांना मीच मोबाईलचे व्यसन लावतो. तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो. लहान यांना तर मी लहानपणीच चष्मा लावतो. सर्वांच्या मेंदूवर मीच ताबा मिळवतो. पण तरीही तुम्ही सुधारत नाही. तुमचं एकच काम, मुलगा रडला की ते मोबाईल हातात. अगदी खरं बोलतोय हा मोबाईल राक्षस. घरोघरी हीच बोंब आहे. आपणच मुला मुलींना मोबाईलची सवय लावतोय आणि हा राक्षस त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. नाहीतर काय? अगं आज प्रत्येक घरात 4-5 मोबाईल आहेत. कधी विचार केलाय प्रत्येकाच्या रिचार्जचे किती पैसे जातात? चार्जिंग साठी किती लाईट बिल वाढतंय? थोडक्यात काय तर हा मोबाईल राक्षस प्रत्येकाच्या घराचं, कुटुंबाचं आर्थिक गणित पार बिघडवतोय. हा मोबाईल राक्षस लई धूर्तपणे आपल्याला बरबाद करतोय. आता घरात 3 माणसं, पण ती घरी मोबाईल मध्ये तंग. त्यामुळे तर संवाद बोला चाली कवाच बंद झाली. घरातच नाही, संधीकडे संवाद हरवलाय. मोबाईलवर गेम खेळायच्या नादात ही मुलं आपलं पारंपरिक मैदानी खेळ पार विसरून गेली. ज्यामुळं त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कमजोर व्हायला लागले. डोळ्यावर, कानावर, मेंदूवर विपरीत परिणाम व्हायला लागले. जा त्याच्याकडचा मोबाईल घे काढून आणि म्हणावं
आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय. जा 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 बिगिन जा. व्हाय व्हाय. मंडळी, आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनाला आणि पारंपरिक मैदानी खेळाचं महत्व जाणून घ्यायला. तुम्ही बी या मोबाईल राक्षसाला थोडा वेळ आराम द्या. आपल्या माती बरोबर गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा. मोबाईलवर नाही तर प्रत्यक्ष आणि श्री गणेशाच्या दर्शनाला चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर गणेश भक्तांनो, आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करूयात. श्री गणेशा गणाधीशा गुणित गौरा धूम्रवर्णा गजानना वंदना. स्वागतम सुस्वागतम. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विघ्नहर्ता श्री गणराज छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, आदमापूरचे सद्गुरू बाळूमामा, तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक, दलितांचे उद्धारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी सामाजिक कार्याचे भान ठेवीत यंदा 53व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. बेटी बचाओ, साक्षरता, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य समाज प्रबोधनपर देखावा मोबाईल राक्षस आणि मैदानी खेळ. इथे खेळले जाणारे करावा हीच या मागील अपेक्षा. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. कधी पाय उडवली कधी पायांना उडवली कधी होती पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. पार झाली
उडव इकडं आम्हाला येऊ दे उडव इकडं उडव चिन्मयला उडव तिकडं एकत्रच खेळूया पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया आउट आहे आउट आहे काय लावली नव्हती लावली एवढी काठीला चिन्मयासारखा चिडे आहे मोबाईलच्या खेळामुळे होते आर्थिक नुकसान चिन्मय पण आता इथे काढायला होते आर्थिक नुकसान डोळ्यांची मेंदूची हानी सांगा का घ्यावी करून नुकसान नाही डोळ्यांची मेंदूची हानी नुकसान आहे टाळूया दुसरा खेळ खेळू. पारंपरिक मैदानी काय करायचं? खेळ पुन्हा खेळूया चला काय माझा आहे काल मी तोडून आणला हा मी बघितलेला पहिला काय उशीर तो पण माझाच आहे घरात फेसबुकवर सायबर गुन्हे वाढले ससूनही माहिती लागतात जनाने कुठे येतात घेऊया पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया त्याला खाल्यात गेले पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया खतरनाक आहे पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया मोठ्या गोट्या कोपऱ्यात आहे काय
पुढे घे ना इकडे येत ना कडक नाही मला चिकलूचा आसरी डालगा पण मोठा बोलला चिकले आईस्क्रीम चालू पड घरात चिकल्या पडशील
या बसा. भाताच्या सोन्यावर आंब भात कधी एकत्रच खेळूया. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. मोबाईलच्या डोळ्यांची मेंदूची हानी नुकसान आहे. सायबर गुन्हे वाढले. व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुकवर सायबर गुन्हे वाढले. सासूरही मैत्रीला Play by USB drive. अरे वा मुलांनो, आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा, मीही आईचं पत्र घेऊन आलोय. खरं वाटत नाही? थांबा, वाचूनच दाखवतो. आईनं पत्रात लिहिलंय, बाळांनो, मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विघातक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय. तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय. मोबाईलमुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुलामुलींमध्ये उत्साह, मनोरंजन, निरीक्षण क्षमता, चपळता वाढवेल बरं. मुलांनो, अभ्यास सर्वात महत्वाचा, कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार. आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा. पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत बरं. पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात, वजनही कमी होतं. पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो. तसेच त्यामुळे झोपही सुधारते, स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते बरं. मुलांनो, मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो, तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा. गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. गणपती बाप्पा.